बातमी पाहूयात। अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे आज एका बैठकीत उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हे तिघे एकत्र असतील। बारामतीतील सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच हे तिघे समोरासमोर येणार आहेत। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच बैठकीत उपस्थित असतील अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। जिल्हा नियोजन समितीची ही बैठक आहे। या बैठकीला हे तिघे एकत्रित उपस्थित असतील आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज बैठक पार पडते। ज्या बैठकीला अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे पहिल्यांदाच एकत्र आता दिसणार आहेत। नक्कीच या बैठकीकडे खरं तर राज्याचं लक्ष लागलंय, कारण स्वतः शरद पवार हे खूप दिवसांनी अशा जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधलं राजकीय वैर आहे ते महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे जे विरोधी पक्षाचे खासदार आहेत ते बैठकीला आलेले आहेत। सत्ताधारी पक्षाचे तर आलेलेच आहेत, मात्र अजित पवार आणि शरद पवार हे प्रथमच खूप कालावधीनंतर एकत्र आपल्याला पाहायला मिळतात। आता यात शरद पवार काय आपली मागणी मानतात का, काही सल्ला देतात का, किंवा अजित पवारांशी काही बोलणं होते का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र स्वतः शरद पवार हजर झाल्याने या बैठकीला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि या बैठकीत काय होईल हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे। हो बालाजी, नेमकी कधी या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि अजून कोणकोणते नेते या बैठकीला उपस्थित असतील? ही खरं तर जिल्हा नियोजनाची बैठक आहे। जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मात्र शरद पवार, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, दत्ता मामा भरणे, सुनील शेळके, आमदार माधुरी मिसाळ या सध्या उपस्थित झालेले आहेत। बैठक आता सुरू झालेली आहे आणि एक एक नेते यायला सुरू झालेले आहे आणि 1-2 तास ही बैठक चालण्याची शक्यता आहे। मात्र शरद पवारांच्या उपस्थितीने बैठकीला विशेष महत्व आहे आणि या बैठकीत शरद पवारांची भूमिका काय हे थोड्या वेळाने आपल्याला कळेल। त्यामुळे याकडे आता सर्व राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। हो नक्कीच बालाजी, आपण पाहतोय खरं तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशा सध्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि त्यातच हे दोघं आता एकाच बैठकीला आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही राज्य सरकारची बैठक आहे खरं तर जिल्हा नियोजन मंडळाची। पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून शरद पवार, सुप्रिया सुळे हजर झालेले उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र आज सकाळी अतुल बेनके यांची भेट अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यावेळी सुद्धा अजित पवारांची प्रतिक्रिया आलेली होती की भेट घेतली याचा अर्थ काही जवळ जाणं असं नाही, मात्र काहीतरी घडते का असंही आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत। कारण कधीच अजित पवार शरद पवारांच्या समोर येत नव्हते, मात्र आज स्वतः शरद पवार त्यांच्या समोर येऊन नक्कीच बालाजी, या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।